नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही 3 जून 2026 रोजी असणार आहे. आणि अधिक महिना हा 3 वर्षांनी एकदा येत असल्यामुळे ही संकष्टी चतुर्थी देखील 3 वर्षातनं एकदाच येते. आणि म्हणूनच या अधिक मासात येणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांच्या सेवेला आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असल्यामुळे हे दुहेरी संयोग बुधवारी 3 जून रोजी येत असल्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजाविधी कशी करायची आहे, उपवास कसा करायचा, या दिवशी काय करावे, याविषयीची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. अधिक महिना हा पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जातो. ह्या काळात केलेले व्रत, जप, दान आणि उपासना यांचे फळ सामान्य महिन्यापेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. आणि यातच ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या दिवशी जो कोणी ह्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला संपूर्ण संकष्टी चतुर्थी केल्याचे पुण्य प्राप्त होतेच. आणि या महिन्यात व्रताला, दानाला अधिक महत्त्व असल्यामुळे या दिवशी जो कोणी व्रत करेल, दान धर्म करेल त्याला देखील अधिकाधिक पुण्य प्राप्त होणार आहे. आणि हा योग 3 वर्षातनं एकदाच येत असल्यामुळे आपण अवश्य या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे, गणपती बाप्पांची पूजाविधी आपल्याला करायची आहे. बघा, या महिन्यात आपल्याला अधिकाधिक पुण्य कमवायचं आहे. आणि ते पुण्य कमवण्यासाठी आपण ह्या महिन्यात जेवढे काही उपवास, व्रत येत असतील, उपासना येत असतील त्या संपूर्ण आपल्याला करायच्या आहेत. तुम्ही जरी इतर संकष्टी चतुर्थीचे उपवास पकडत नसाल तरी देखील तुम्हाला आवर्जून या 3 तारखेच्या संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्हाला पकडायचा आहे. कारण या संकष्टी चतुर्थीचा उपवास पकडण्याचं पुण्य, फळ हे वेगळंच असणार आहे. बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा पंचगव्य टाकून किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे. आणि आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते. आता गणपती बाप्पा आपल्याला माहिती आहेच, विघ्नहर्ता आहेत, संकटनाशक आहेत. आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला ह्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्याला साध्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. शक्य झाल्यास गणपती अथर्व शीर्षाचं पठण करत आपण हा अभिषेक घालायचा आहे. ज्यांना गणपती अथर्व शीर्ष येत नसेल त्यांनी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. आणि ह्या चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते. यावेळी गणपती बाप्पांची पूजा सर्वार्थ सिद्धी योगामध्ये केली जाणार आहे. आता या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा असतो. उपवासाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात. आणि रात्री चंद्रदर्शन घेऊन चंद्रोदय झाल्यावर आपल्याला उपवास सोडायचा आहे. सात्विक भोजन बनवून आपण उपवास हा सोडायचा असतो. बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला अतिशय महत्त्व आहे. आणि अधिक महिन्यात ही संकष्टी येत असल्यामुळे या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे, पूजा केल्यामुळे जीवनातील त्रास आणि दुःख दूर होतात. आणि विघ्नहर्ता गणपतीच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. तुम्ही तुमच्या इच्छा पूर्तीसाठी देखील या दिवशी व्रत हे करू शकतात. आता पूजाविधी कशी करायची? बघा, आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा किंवा ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अधिक महिन्यात ही संकष्टी चतुर्थी येत असल्यामुळे आपल्याला ह्या दिवशी गणपती बाप्पांची वेगळ्या पद्धतीने म्हणजेच वेगळ्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे. तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर बाजूला गणपती बाप्पांची पूजा करू शकतात. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, अष्टगंध अर्पण करायचं आहे. लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा
अर्पण करायच्या आहेत. दुर्वा अर्पण करताना तुम्ही त्या विकत जर आणत असाल तर आणल्यानंतर तशाच दुर्वा अर्पण करायच्या नाही. कारण बघा, जर का आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपल्या दुःखासाठी, घरासाठी जर का काही सेवा उपाय व्रत करत असोल तर ते पूर्णपणे केलं पाहिजे आणि त्याचं संपूर्ण फळ देखील आपल्याला मिळालं पाहिजे. याच दृष्टीने आपल्याला गोष्टी करायच्या असतात. आणि म्हणूनच दुर्वा आणल्यानंतर त्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या, स्वच्छ करून घ्यायच्या आणि मग त्या तीन दलाच्या काढून आपल्याला 11 किंवा 21 या स्वरूपात त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा. या पद्धतीने पूजा करून आरती करा. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात. तुम्ही संध्याकाळी उपवास सोडताना देखील मोदकाचा नैवेद्य दाखवून नंतर तुम्ही आरती करून उपवास सोडू शकतात. आता यानंतर बघा, शक्य झाल्यास आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. मुलांना देखील गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायला सांगू शकतात. गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करून एक वेळा गणपती अथर्वशीर्ष बोलून आपण ह्या दुर्वा देखील या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करू शकतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, दुर्वा, जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे 1, 11 अशी अवर्तने म्हणजे पाठ तुम्ही करू शकतात. त्यानंतर या दिवशी संध्याकाळी चंद्राला आपल्याला अर्घ द्यायचा आहे. चंद्राला अर्घ दिल्यानंतर, चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर चंद्रदेवाला नमस्कार करून आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य आरती करून उपवास सोडायचा आहे. आता या दिवशी चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे बघा. प्रत्येक ठिकाणी चंद्रोदयाची वेळ ही वेगळी वेगळी असते. आपल्या कॅलेंडरवर ही वेळ दिलेली असते. तुम्ही ती पाहून चंद्रदर्शन तुम्ही घेऊन उपवास सोडू शकतात. आता चंद्रदर्शनाची वेळ ही रात्री 9:50 असणार आहे. 9:50 तुम्ही जरी आभाळ असलं, जरी चंद्र दिसला नाही तरी देखील आपण 9:50 चंद्रोदय झाल्यानंतर आपण आपला उपवास हा सोडायचा आहे. तर या पद्धतीने या दिवशी आवर्जून शक्य झाल्यास सर्वांनीच संकष्टी चतुर्थीचे व्रत हे करायचे आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील संकटे, अडथळे आणि दुःखे दूर होतात. श्री गणेश हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवता, अधिपती मानले जातात. या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. कुटुंबातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशासाठी अनेक भक्त हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेने श्री गणेशाची पूजा केल्यास विघ्ने दूर होऊन सुख समृद्धी लाभते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. श्री गणेशाची कृपा सर्वांवर राहो. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.